सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा। यानंतर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राघवेंद्र बर्गे यांचा सन्मान होणार आहे। तो सन्मान वैभव कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। वैभव कदम। त्यानंतर उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष जयंत पवार यांचा सन्मान होतो। तो सन्मान वैभव कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर कोरेगाव नगरीचे माजी यांचा सन्मान होतो। तो सन्मान प्रसाद घोरपडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। प्रसाद घोरपडे। यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश यादव यांचा सन्मान पहिला रुपेश गोळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर भागविकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रामकाका बर्गे यांचा सन्मान श्री वसंत घोरपडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर कोरेगाव नगरीचे माजी नगरसेवक माजी विरोधी पक्ष नेते महेश बर्गे यांना विनंती करतो त्यांनी आपला धन्यवाद व्यक्त करावा। सर्वात पहिल्यांदा आमदार साहेबांचे इथे स्वागत करतो। तसेच व्यासपीठ आज साहेब तर मनापासून आनंद वाटतोय। गोळे घोरपडे रोमन यादव तर आपले पहिले होते, सगळे एकत्र आले आज म्हणजे गाव एकमुखी झालं। घोरपडे पाहुणे गावात एवढे माझे पाहुणे साहेब जसं टिंकू शेट तर मला मित्र आहे। आम्ही त्या घरी 4-4 दिवस राहिलो मग आम्ही कोरेगाव इतक्या जवळ असून इतके संबंध आमचे इतका आज आनंद वाटतो की आपलं गाव एकमुखी झालं, विकासाच्या पाठीशी आलं। जसं साहेबांनी तुम्हाला शब्द दिला ना की काय नाही बाबा तुम्हाला शिकवून देऊन तसा रस्ता दिला। आजपर्यंत तुम्ही सगळीजण म्हणजे बऱ्यापैकी सगळेजण ज्या मागच्या आमदार होतात त्यांनी काय गावात दिले तुम्ही ओळखा, फक्त काय केलं तुमच्यासाठी? फक्त याचं नारळ फोडायचं, गोड बोलायचं, जायचं। आता भावाला असते भाऊंना माहिती, भाऊंची माझी परवा काय नाही, नुसतं करतो देतो बघू हा करू सगळं ही झाले। तसं आपले साहेब म्हणजे खरोखर मनापासून विकास करायचा त्यांच्या डोक्यात असतं। आता सुद्धा वर गेले ते रस्ता म्हणजे नाही काय कसल्या प्रसिद्ध रस्ता करणार। माग फुल चोरला गेला तुमचा माहिती का तुम्हाला? आणलाय म्हणून साहेबांनी झाला तर ते चोरलाच गेला, बिल निघून 2 वर्षांनी पण झालाय माहिती घ्या। कागदपत्र पुराव्याचे सांगतो असं बोलत नाही। त्यामुळं तुम्ही आता बाकी काय नाही, आम्हाला इतका आनंद झालाय सगळे एकत्र आलोय। पण ह्याचं आता जसं साहेब पाळतात आपल्याला सगळे म्हणतात तसं तुम्ही गावात सुद्धा एकमुखी अख्ख्या भागात आपल्या गटात गाव तुमचं 100% मतदान झालं पाहिजे आमदार साहेबांना। साहेबांचं कोड बोलायचं, साहेबांचं सत्कार करायचं ह्याचं काय नाही। साहेबांना इलेक्शन मतदानात दाखवून गावात दाखवून द्यायचं। तुमच्या बरोबरीनं माझं मतदान आहे करायचं ना। त्या वार्डातलं 2 वार्ड आहेत तिकडे, 2 वार्ड आहेत। तर साहेब 3 माणसं आल्यात, लोंढे सर असते हे असते लोंढे सर आहे बरं का साहेब, ह्या बरोबरच निम्म मतदान खाली लोंढे सर असतात। ही पाहुणे सगळी माझी, तर त्यांच्यावर ही करा, खाली सुद्धा निधी द्या। ती अर्ध्याला अर्ध गोळवडीचं मतदान आहे तेवढं खाली मतदान आहे, तर त्यांना सुद्धा निधी द्या। बापूरावची सगळी माणसं आहेत सगळी, हा बागलकोट वस्ती असेल, सद्गुरुनगर असेल, हे असेल। आणि सगळ्यात जास्त पण आमच्या कोरेगाववर कमी लक्ष ठेवून आता तरी चाललं। आम्हाला इतकं दिले की आम्हाला नको झाले इतके दिले, शंका काय पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो। घाटंबाडी गावचे सरपंच सोमनाथ यादव यांचा सन्मान सदानंद रोमन यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यांचा सन्मान दत्तात्रय कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो।
यांचा सन्मान सरपंचांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. साहेबांच्या गटामध्ये प्रवेश होतो. त्यामध्ये सर्वप्रथम गोरेवाडीचे माजी सरपंच श्री संतोष घोरपडे यांचा या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश होतो. त्यांचा या ठिकाणी लक्ष्मण रोमन यांचा या ठिकाणी साहेबांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश होतो. त्यांचे या ठिकाणी स्वागत करायचे. त्यानंतर सन्माननीय तानाजीराव घोरपडे यांचा या ठिकाणी साहेबांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश होतो. त्यांचा या ठिकाणी स्वागत करूया. त्यानंतर गोरेवाडी विधानसभेचे युवा नेतृत्व संजय घोरपडे बाबा यांचा या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश होतो. सर्व साहेबांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश केलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर यांचं त्यानंतर गुरुप्रसाद कौलगी यांचा या ठिकाणी साहेबांच्या गटामध्ये राजन गेवले यांचा या ठिकाणी प्रवेश होतो. त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. गुरुप्रसाद कौलगी या ठिकाणी साहेबांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश होतो. त्यांनी या ठिकाणी स्वागत करायचं. यानंतर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे यांना विनंती करतो त्यांनी 2 मिनिटांमध्ये लोकार्पण सोहळा त्याचप्रमाणे आमचे मित्र संतोष घोरपडे, लक्ष्मण रोमन, खरं तर राम आमच्या बरोबर होते, लक्ष्मण जरा लांब होते. आता राम आणि लक्ष्मण दोघेही एक झाले. ज्याप्रमाणे आमची सुलतानवाडीत राम लक्ष्मणाची जोडी तशी गोरेवाडीत पण आता झाली. त्याबद्दल आणि सर्व शिंदे प्रमुखांनी जे प्रवेश केला त्याबद्दल सर्वांचे सर्वात प्रथम आपण हार्दिक स्वागत करू. तानाजी घोरपडे साहेब आणि आमचा राजा नेवले. खर तर एक साहेब कोरोनाचा काळ संपला आणि ह्या मतदारसंघानं एक धाडसी निर्णय घेतला. तुम्हाला माहिती आपली महाविकास आघाडीतून महायुतीचं सरकार स्थापण्याचा निर्णय झाला. त्यावेळी साहेब तुम्ही मुंबईमध्ये होता आणि ह्या मतदारसंघानं मार्केट कमिटीमध्ये आपल्याला समर्थनाप्रती एक सभा घेतलेली. त्या सभेची आठवण साहेब, त्या सभेत सर्वजण विविध संघटना आणि विविध कोरेगाव मतदारसंघातील लोक त्यावेळी आलती आपल्याला पाठिंबा देण्यासाठी. तिथं प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद होता आपल्याला पाठिंबा देण्यासाठी. त्यावेळी बऱ्याच लोकांची भाषणं झाली की त्या भाषणामध्ये साहेब आता मंत्री होतील, हे होतील, ते होतील. पण त्यावेळी साहेब नुकताच तुमचा माझा फोन झाला. त्या फोन मध्ये आपण सांगितलं की हा आपण जो निर्णय धाडसी निर्णय घेतोय तो फक्त ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी घेतोय. आपल्याला मंत्रीपद किंवा बाकीच्या कुठल्याही अपेक्षा नव्हत्या. ह्या मतदारसंघातला इंच ना इंच पाण्याखाली भिजवण्यासाठी आपण निर्णय घेतोय.
आणि साहेब आपल्या ह्या निर्णयाचे खरं अर्थी आता जे पडसाद उमटत आहेत, ह्या मतदारसंघात जो गेले 20 वर्षाचा जो बॅकलॉग भरून होता तो आज भरून येतोय. आणि ह्याच कारणास्तव गावाच्या गावात साहेब आपल्या पाठीशी उभी राहत आहेत. खऱ्या अर्थी हा आपला आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळी डायलॉग मारलेला हिंमत की किंमत होती आहे, तसंच आपल्या हिमतीची किंमत हा मतदारसंघ करतोय. आपल्याला इथे सांगतोय आज महायुतीच्या सरकारमुळे तुम्हाला माहित आहे की आज महिलांना 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळत आहे. महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सर्वच स्तरावरती ज्या विकास कामांचा जो धडाका चाललाय, मुख्यमंत्री असतील, आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आणि साहेब आपण घेतलेल्या त्या धाडसी निर्णयामुळे जे सरकारमध्ये आपलं स्थान आहे त्या स्थानाचा उपयोग आपण ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी केला. साहेब ह्याच्या आधी सुद्धा आमची लक्ष्मणराव रोमन हे आधी ठाकरे सांगतात की आम्ही 20 वर्ष प्रामाणिकपणे राष्ट्रवादी बरोबर काम केलं. काल सुद्धा त्यांची चर्चा झाली आणि त्यांना कुठेही असं काही वाटलं नाही की आम्ही जे बोलतोय त्यात काही कुठं कमतरता आहे. पण एक साहेब नक्की आहे, चपल्या उचलून राजकारण ह्याच्या आधी बघितलं, पण चपला झिजवून काम करणारा नेतृत्व म्हणजे नामदार महेंद्रनाथ शिंदे आणि आज राष्ट्रवादीतले लक्ष्मण जसं तुम्ही म्हणला तसे परवा दिवशी बिचुकल्याचे प्रशांत पवार तुम्हाला माहिती आहे किती वर्ष त्यांनी प्रामाणिक राहिले त्या पक्षाशी. शेवटी निष्ठा कुणाशी ठेवावी, ज्या जनतेने तुम्हाला प्रामाणिकपणे निवडून दिलं त्यांच्याशी ठेवावी का तुम्हाला काहीतरी मिळणार आहे त्यांच्याशी ठेवावी, हाच विचाराचा फरक ह्या मतदारसंघात दिसून येतोय. आणि ह्याचमुळे साहेब हे जो उत्स्फूर्त गोरगरिबांचा सर्वसामान्याचा तुम्हाला पाठिंबा मिळत चाललाय, हाच आपला खरं विजयाचा धागा असणार आहे. काही विरोधक आज सुद्धा साहेब आपल्या मतदारसंघामध्ये विकासाच्या बाबतीत खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत, पण नक्कीच त्यांना पालत करण्याचे सामर्थ्य साहेब तुमच्या आणि ह्या जनतेच्या हातात आहे. एवढंच या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं सांगतो आणि मी थांबतो. तर असंच प्रेम आमच्यावर तुमचं कायम राहू द्या. आम्ही तुम्हाला जानाई मंदिरामध्ये ग्वाही देतो की आम्ही जसं तुम्ही आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीनं आम्ही तुमच्यासाठी तुसभरही कमी पडणार नाही. आणि आम्ही एवढंच नाही तर आम्ही आमचे काही पाहुणी मंडळी किंवा इतरत्र सर्वत्र आम्ही तुमच्या कामाचा गौरव करतो, कामाची माहिती देतो आणि तुमच्यासारखं नेतृत्व अखंड असं आम्हाला राहो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मागून परवा विधानसभेला सगळ्यांनी दाखवून देऊ की आपला तालुका सुद्धा आता प्रत्येक खेडे माझं वय 60 आहे, आमचं झाड किनाऱ्याला चालले, आम्ही उतरावर चालले, पण नवीन जनरेशन हे डोक्यात घेण्यासारखं आहे की आपला बरोबर आपल्या तालुक्याचा स्वप्नी म्हणून वापर केला वरिष्ठांनी. आज त्यांच्या विचाराचा आमदार झाला तर त्या आमदाराचा फंड ते बारामतीला बी वळवू शकतात, आपल्याकडे सगळा देऊ शकत नाही. यातले बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज बारामतीचा जो विकास होतो तो तुमच्या आमच्या खिशातला 1 रुपया देणार ठेवा. राज्य सरकारला जो महसूल जातो सगळ्या लोकांचा जातो का त्यांचा सगळा पैसा तिकडे फंड आतापर्यंत त्यांनी वाढलाय. म्हणून त्यांच्या विचाराचे सगळे आमदार माणसं असावी असं त्यांचं हे कधी आपल्या लोकांना कळत नाही. या गोष्टी सुद्धा सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. म्हणून मी अगदी तुम्हाला सांगतो, नम्रतेनं सांगतो, बोलायसारखं भरपूर आहे परंतु साहेबांची बी कामं भरपूर आहे, वेळ कमी आहे. म्हणून आपलं एवढं सांगतो आणि सगळे गट आपण विसरू आणि साहेबांच्या आणि मुख्यमंत्री निधीचं तुम्हाला सांगतो थोडक्यात त्यांनी आज 46,000 कोटीची त्यांनी तरतूद केलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले 5 वर्षाची कायद्यात तरतूद नसते. मी एका संस्थेत काम करतो, दरवर्षी अंदाजपत्रकात वर्षातच तरतूद केली जाते. 31 मार्च पर्यंत सगळे पैसे येणार. पुन्हा हे सरकार आले की पुन्हा 5 वर्ष देण्याचं चालू राहणार. परंतु जर चुकून तुम्ही चुकीच्या माणसाला मतदान केलं तर त्याचे दुष्परिणाम पुन्हा आपण आपल्या पायावर दगड मारले करतील का, तर ते पुन्हा केंद्राकडे बोट दाखवणार. योजना बंद झाल्या का नाही ते म्हणणार आम्हाला मोदी सरकारने वरून पैसे दिले नाहीत, आम्ही कुठली लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊ. तुमची हाफ तिकीट सुद्धा बंद होईल का, तर म्हणणार महामंडळ तोट्यात आहे.
आयुष्यमान योजना बंद करतील का? वरचं सरकार त्यांना कॉपरेशन करणार नाही, पुन्हा एक कायम बॉम्ब ठेवणार. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे म्हणत होते आमचे जीएसटीचे 28,000 कोटी सरकारनं वरच्या केंद्र सरकारनं दिले, आम्ही काय करू? म्हणजे पुन्हा ते रडतील आणि आपल्याला रडायला होतील. एवढंच मी तुम्हाला नम्रपणाने सांगतो आणि सगळ्या बरोबरी तुम्ही हे प्रत्येकाच्या घरी हा मुद्दा पोहोचवा, एवढं बोलतो आणि मी माझं. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेध YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.